समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. जनतेचा कौल, विकासाची वाट. प्रतीक पाटील यांच्या विजयाने उजळली उद्याची पहाट. भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रतीक संग्रामदादा पाटील तसेच वसगडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ शोभाताई हजारे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छुक सुखवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भगवान यादव, उपसरपंच सौ दक्षिणा सचिन जगताप तसेच सुखवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थ सुखवाडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. अंकलखोप येथील विठ्ठलनगर भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्याने मागील 3 ते 4 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णतः बंद होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंकलखोप जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांच्या अडचणींची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप कदम यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. युवा नेते अंकुश घस्ते व अजय गायकवाड यांनी तातडीने ट्रॅक्टर व टँकरची व्यवस्था करून विठ्ठलनगर परिसरात घरोघरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला. जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांचा मोठा त्रास टळला. या कामाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय अंकलखोप यांच्या वतीने माननीय अंकुश घस्ते व अजय गायकवाड यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तुषारभाऊ सूर्यवंशी, संजयदादा शिंदे, महेश भैया हजारे, कुलदीप वारे, सचिन कुराडे तसेच राष्ट्रवादीच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी पाणी पुरवठ्याचे काम पार पडले. तातडीने मदत मिळाल्याबद्दल विठ्ठलनगर परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले. 3 दिवस झालं अंकलखोपमध्ये पाण्याची खूप टंचाई होती. आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार दाखल केली, पाणी का आलं नाही. तर ग्रामपंचायतवाल्यांनी पाईपलाईन फुटल्याने पाईपलाईनचं काम चालू आहे ही आम्हाला विविध कारणे देऊन आम्हाला आमचं पाण्याची सोय केली नाही. तर 3 दिवस झालं गेले पाणी नसल्यामुळे, पाण्याची खूप अडचण असल्यामुळे महिला असू देत किंवा महिला वर्ग किंवा लहान मुलं असू देत खूप अडचणीत होती. तर आम्ही राष्ट्रवादीच्या ऑफिसला जाऊन जरा तक्रार केली की तुमच्याकडनं काय नियोजन होते का बघा. तर अंकलखोपचे आपले तुषार सूर्यवंशी असू देत, सचिन कुराडे साहेब असू देत किंवा आमचे संजय शिंदे साहेब असू देत, कुलदीप वारे साहेब, महेश हजारे, अंकुश घस्ते यांच्याकडे आम्ही तक्रार नोंद केल्यानंतर त्यांनी आमच्या दखल घेऊन पाण्याची सोय त्यांनी केलेली आहे. तर प्रदीप कदम साहेब यांच्या राष्ट्रवादी टीमचं पूर्ण अंकलखोपच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. अंकलखोप विठ्ठलनगर येथे 3 दिवस पाणी आले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदिदादा गटाचे माननीय श्री प्रदीप कदम यांनी पाण्याची व्यवस्था केल्यामुळे त्यांचे हार्दिक आभार. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.